मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्यातील पेशवेकालीन पाणीपुरवठा योजनेचं जतन होणार। कात्रज ते शनिवारवाडा असा भुयारी जलमार्ग तेव्हा करण्यात आला होता। ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन म्हणून मान्यता। मुंबईमध्ये 10% पाणी कपात सुरू। दररोज 520 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा कमी होणार। जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्याने निर्णय, तर पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट। मुंबई महापालिकेकडून देवनार डम्पिंग ग्राउंडवरील तब्बल 2 कोटी टन कचऱ्याच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम। कचरा व्यवस्थापनासाठी 648 कोटी रुपयांचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू। प्रकल्पातून दररोज 600 ते 1800 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया। भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये येणार आशियाई सिंहांची जोडी। प्राणी संग्रहालयासाठी सिंह देण्यास गुजरात सरकारची मंजुरी। केंद्रीय वन विभागासह इतर परवानग्या अजूनही प्रलंबित। 2014 मध्ये बागेतील चिमी या शेवटच्या सिंहिणीचा मृत्यू। सेस इमारतीमधील रहिवाशांच्या समस्या सुटणार। माडाकडून तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली सुरू। पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत आणि भाडेकरूंना पुनर्वसनाचा लाभ मिळावा यासाठी प्रणाली लागू। ठाण्यातील मार्केटमधला किळसवाडा प्रकार समोर। कोथिंबीर मेथी विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणी गटारीचं पाणी। कोथिंबीर मेथीमध्ये गटारीचं पाणी जात असूनही विक्रेत्याचं दुर्लक्ष। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईची मागणी। पुणे महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाला वेग येणार। शासकीय जमीन पालिकेकडे वर्ग करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। विनामूल्य हस्तांतरित जागा झाल्यामुळे मुळा मुठा नदीच्या प्रकल्पाला वेग येणार। जेजुरीमधील हळद भंडारा आता कायदेशीर चौकटीमध्ये येणार। भंडाऱ्याचं वर्गीकरण करून भेसळ रोखण्यात येणार। जेजुरी गडावर भंडारा उधळून आग लागल्याच्या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय। मीरा भाईंदर घोडबंदर रोडवर काजूपाडा इथे कंटेनर पलटी। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर पलटी झाला। क्रेनच्या साह्यानं कंटेनर पलटी बाजूला करण्यात आला।